देशांतर्गत शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशीही मोठी घसरण नोंदवली गेली। दिवसाच्या सुरुवातीपासूनच बाजारावर विक्रीचा दबाव कायम राहिल्यानं प्रमुख निर्देशांक मोठ्या तोट्यासह बंद झाले। दिवसभरात काही वेळा खरेदीचा जोर वाढवण्याचा प्रयत्न झाला, मात्र विक्रीचा दबाव इतका तीव्र होता की त्याचा बाजारावर विशेष परिणाम झाला नाही। त्यामुळे सेन्सेक्स 715 अंकांनी घसरून 76,755 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 191 अंकांच्या घसरणीसह 23,996 अंकांवर स्थिरावला। आजच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचं 4.10 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय। पश्चिम आशियातील वाढता तणाव, कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि काही प्रमुख क्षेत्रातील मोठ्या प्रमाणावरील विक्रीमुळे बाजारातील वातावरण नकारात्मक राहिलं। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेनेरिक औषधांवर मोठा टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यानं फार्मास्युटिकल क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी विक्री झाली। त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञान आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर्सवरही मोठा दबाव दिसून आला। या तीन प्रमुख क्षेत्रातील घसरणीमुळे बाजाराचा कल दिवसभर नकारात्मक राहिला। दिवसभरातील चढ उतारानंतर सेन्सेक्स 715 अंकांनी घसरून 76,755 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 191 अंकांच्या घसरणीसह 23,996 अंकांवर स्थिरावला। फार्मास्युटिकल, बँकिंग, माहिती तंत्रज्ञान आणि मीडिया क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी विक्री झाली। याशिवाय इन्फ्रास्ट्रक्चर, ऑइल अँड गॅस, मेटल, एनर्जी आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातही घसरण झाली। मात्र ऑटोमोबाईल आणि FMCG क्षेत्रातील शेअर्समध्ये काही प्रमाणात खरेदी दिसून आली। निफ्टी मिड कॅप निर्देशांक 1.9% तर स्मॉल कॅप निर्देशांक 1.54% घसरला। या घसरणीचा मोठा फटका गुंतवणूकदारांना बसला। BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचं एकूण भांडवल 480.11 लाख कोटी रुपयांवर आलं। त्यामुळे एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 4.10 लाख कोटी रुपयांची घट झाली।